या संस्थेचे सगळे व्हॉलेंटियर कार्यरत आणि तिथे उपस्थित असलेले सगळे स्टॉलदार, माझी ओळख आत्ताच प्रमुख पाहुणे म्हणून सुरू केली, तर मी प्रमुख नाही आहे, तुमच्यातच एक आहे आणि पाहुणा तर मी अजिबात नाही आहे. जेव्हापासून संस्था चालू झाली तेव्हापासून मी या संस्थेचा प्रोग्रेस अगदी रेग्युलरली आणि जवळच बघतो आहे. त्यामुळे मला ही संस्था कशी ग्रो होत गेली आहे किंवा इथे सभासद संस्था कशी प्रचंड प्रमाणात वाढत गेली आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि आजचा हा जो काही स्टॉलधारक आहे, या स्टॉलधारकांचं वैशिष्ट्य मला असं दिसतं आहे की 90% इथे महिलांचा सहभाग आहे, की जी फार मोठी गोष्ट आहे. मला ह्याच्यातून असं दिसतं आहे की आपण ज्या काही जनरेशनल चेंजेस म्हणतो ते आपल्या समाजामध्ये इतक्या फास्ट होत आहेत की असं जर का इमॅजिन केलं की माझे आजोबा किंवा पणजोबा काय करत होते आणि पणजोबांनंतर माझे आजोबा काय करत होते, नंतर माझे वडील काय करत होते आणि मी काय करतो, असं जर का बघितलं तर प्रत्येकाला आपल्यापैकी लक्षात असं येईल की आपण एक एक घर पुढे पुढे चाललो आहे आणि जे काही फरक आहेत ते ड्रास्टिक फरक होतात. याचा अर्थ जर का माझ्यात फरक होतो आहे तर माझ्या देशामध्ये पण असा फरक होतो आहे. ही गोष्ट अगदी सरळ दिसते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये हा महिलांचा जो सहभाग आहे हा पूर्वी अजिबातच दिसायचा नाही, तो आता प्रिडॉमिनेटली दिसतो आहे. हे म्हणजे महिलांनी हे जे क्षेत्र आहे हे जवळजवळ काबीज केलं आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही. त्यामुळे इथे सगळ्या ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि असा सहभाग वाढत वाढत जायला पाहिजे अशी इच्छा. मला जे इथे काही गोष्टी बोलण्यासाठी बोलवलं तर ते मेन गोष्टी अशा माझ्या डोक्यात अशा होत्या की मी जेव्हा माझा व्यवसाय चालू केला ते माझी पहिली पिढीतला व्यवसाय. माझे वडील हे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर होते, म्हणजे आमच्याकडे कुठलंही बॅकग्राऊंड काही नाही आणि त्यातून हा व्यवसाय चालू केलेला आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा तुमचा आजचा जो टर्नओव्हर आहे त्याच्यापेक्षा कमी टर्नओव्हर मी माझ्या पहिल्या वर्षी केला होता. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही काय करताय. तर तिथून फक्त तुमच्यात आणि माझ्यात फरक असा आहे की माझं वय थोडंसं वाढलं आहे आणि मला थोडासा अनुभव जास्त आहे. ह्याच्यापेक्षा बाकी काही फरक नाही आहे. तर म्हणून मला असं वाटलं की मी जे काही अनुभव घेतले ते त्यातल्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आपल्या समाजाविषयी अशी वाटली की आपले प्रॉडक्ट, आपलं कामाची पद्धत हे आपल्यावरती जे संस्कार आहेत त्याप्रमाणेच आपण निवडतो. म्हणजे आपले प्रॉडक्ट, आपण जे प्रॉडक्ट निवडतो हे कधीच ज्याला लॉटरीचं तिकीट विकणे किंवा अशा टाईपची जी कामं अशी आपण कधीच करत नाही. आपले प्रॉडक्ट हे ठरलेले आहेत तेच आपण करणार. आपल्या कामाची पद्धत ठरलेली आहे, आपण स्वतःच काम करणार आणि अशा काही क्वालिटीज आपल्याकडे आहेत त्याला जोड म्हणून जर का आपण बघायचं असेल की ज्या आपल्याला खरी गरज आहे आणि मला त्याचा खूप इंडिव्हिज्युअली चांगला फायदा झाला. त्यातल्या 3-4 गोष्टी अशा आहेत की एकतर अकाउंटिंग हा जो काही प्रकार आहे हा आपल्याला करता आला पाहिजे. अकाउंटंट नको आहे आपल्याला मला करता आलं पाहिजे याला महत्त्व आहे. कारण अकाउंटंट हा अकाउंटिंग लिहून देतो पण तो तुमच्या कंपनी कशी पुढे न्यायची आहे किंवा तुमच्या कंपनीला फिगर्स काय हवेत हे अकाउंटंट सांगू शकत नाही. अकाउंटंट एवढं सांगू शकतो की ह्या फिगर्स आहेत, त्याचं करू काय हे फक्त आपणच ठरवू शकतो. म्हणजे आपल्या कंपनीचं कॉस्टिंग, आपल्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग, आपल्या कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपल्या कंपनीचं बॅलन्स शीट, या 3 गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. मला येतात, मी ते शिकलो आहे आणि मी माझ्या याच्यातली काही वर्ष ही बॅलन्स शीट तयार करण्यासाठी म्हणून केलं. मला कळायचं नाही अरे हे सगळं मॅच कसं होतं. तर नंतर कळलं की उरलं जे प्रॉफिट असतं त्यांनी ते मॅच होतं. इतक्या लेवलला जाऊन मी त्याचा अभ्यास केला. तर ह्या काही माझ्या दृष्टीने तुम्ही पण शिकाव्या.
तुम्ही त्याच्यावरती वेळ खर्च करावा असं मला वाटलं, म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं की त्याचा मला एनॉर्मस फायदा झाला आणि कंपनी कुठे न्यायची आहे आणि कशी न्यायची आहे हे आपल्याला ठरवता येतं. फॉर एक्झाम्पल कॉस्टिंग. माझ्या प्रॉडक्टचा मी ही वस्तू एवढ्याला का विकतोय, हे माझा शेजारचा विकतोय म्हणून मी विकतोय असं बऱ्याच वेळा असतं. पण मी जर का काही वेगळी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केली तर मी वेगळ्या किमतीला विकू शकतो, किंवा शेजारचा जो त्या किमतीला विकतोय हे त्याला कंपल्शन आहे, मला काही कंपल्शन नाही आहे, मी वेगळे प्रॉडक्ट काढू शकतो. अशा पद्धतीने जरी आपण विचार केला तरी आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. म्हणजे मी जेव्हा चालू केलं त्यावेळी मला 2 कॉम्पिटिशन होत्या. एक म्हणजे इम्पोर्टेड मटेरियल होतं की लोक असं म्हणायचं की त्याची क्वालिटी फारच चांगली आहे, इंडियन प्रॉडक्ट चालणारच नाही. याच्यापासून आज अशी परिस्थिती आहे की अख्ख्या भारतामध्ये फक्त इंडियन प्रॉडक्टच वापरले जातात, दुसरा कुठलाही प्रॉडक्ट वापरला जातं. ही आपल्या अंगात ताकद असते आणि आपण ती त्याचा पुरेपूर न्याय दिला पाहिजे असं मला बराच वेळा वाटतं. याच्यातलाच एक पुढचं एक्सटेन्शन असं आहे की आपण जे कॉस्टिंग करतो आणि ज्या किमतीला विकतो त्यातनं जो मिळणारा प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटचे आपल्याला योग्य त्या पद्धतीने तुकडे करता आलं पाहिजे की माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी मी त्याच्यातला काय हिस्सा वापरणार आहे, किंवा मी नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी R&Dसाठी काही वापरणार आहे का. तुमच्या पण प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये काहीतरी R&D असणार आहे, शोधून काढली पाहिजे. म्हणजे समजा मी काहीतरी ड्रेस विकतो, तर ड्रेस विकत असताना मला काही एम्ब्रॉयडरी करून माझी विकता येईल का, किंवा मला त्या प्रॉडक्टमध्ये मी 10 गोष्टी विकतो त्यात 11वी गोष्ट माझी काही असेल का की जी मी स्वतः तयार केली आहे, मी प्रयोग करतो आहे, करून बघू. 10 प्रॉडक्टमध्ये एक प्रॉडक्ट ठेवलं तर काय होणार आहे, काहीच होणार नाही आहे, जमणार आहे. असे जर का आपण प्रयत्न करत राहिलो तर डेफिनेटली त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला बरोबर कळतं की कुठल्या 10तल्या 3 गोष्टी पुढे जाणार आहेत, कुठल्या गोष्टी मागे पडणार आहेत, हे आपल्याला आपोआप कळायला लागतं. हे अगदी लॉजिकल आहे आणि हे आपल्याला तुम्हाला तर सहज करता येईल असं वाटतं, कारण तुमच्याकडचे स्टॉल बघितले तर इतके सुंदर पद्धतीने भरलेले आहेत. तुमच्याकडे जर का 50 कपडे आहेत त्यातले 3 कपडे मी शिवलेले असतील, चालणार आहे की काय होतं. अशा पद्धतीने जर का विचार केला तर मला वाटतं तो जो प्रॉफिट हा जो आपल्या समोरचा जो मुद्दा असतो तो बाजूला होईल असं मला वाटतं. त्याच्यातली दुसरी गोष्ट अशी मला दिसते नेहमी, म्हणजे आमच्या बाबतीत सुद्धा ती सेम गोष्ट लागू आहे. जो माणूस माल विकतो तो खरे पैसे मिळवतो. मॅन्युफॅक्चरर जे पैसे मिळवतो ते माल विकणाऱ्यापेक्षा पर्सेंटेज वाईज खूपच कमी असतात. म्हणजे मी 1 लाख प्रॉडक्ट विकले आणि 1 रुपया मिळाला तर मला 1 लाख रुपये मिळतात. वेळेस मॅन्युफॅक्चरर जो आहे तो 1 कोटी प्रॉडक्ट तयार करत असतो आणि एक पैसा मिळवत असतो. म्हणजे पर्सेंटेज वाईज जर का बघितलं तर विकणारा जो आहे त्याला खूप जास्ती प्रमाणामध्ये पैसे मिळत असतात. त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करावा असं मला बऱ्याच वेळा वाटतं. त्यातला अजून एक आपल्याला लक्षात येत नाही पण महत्त्वाचा मुद्दा असा असतो की तो म्हणजे आपल्याकडचा स्टाफ. आपल्याकडचा जो स्टाफ आहे ते आपलं ॲसेट आहे असं जर का धरून केलं. आम्ही आमच्या कंपनीमध्ये जे वर्कर्स आहेत, जो स्टाफ आहे ते 25-25, 30-30 वर्ष काम करतात. म्हणजे आम्ही पण त्यांना सोडून जात नाही, तेही आम्हाला सोडून जात नाही, अशी आमच्याकडे आत्ताची परिस्थिती आहे. त्याचा फायदा असा होतो की मला त्या माणसाला परत परत 30-30 गोष्ट सांगायला लागत नाही. त्याला माहिती आहे मला काय पाहिजे, मला माहिती आहे तो काय करू शकतो. दोघांच्या केपॅबिलिटीज एकमेकांच्या माहिती आहे आणि ती खरी कंपनीच्या ग्रोथची महत्त्वाची गोष्ट असते की तुमची जी मॅनपॉवर आहे ती तुम्हाला कल्टिव्हेट करता आली पाहिजे. आणि आपण जर का लीडर आहे तर त्या माणसाला माझी जास्त गरज आहे आणि मी त्याला मदत केली पाहिजे ही आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण होते ती खूप सुदनिंग असते आणि त्यांनी ती ऑर्गनायझेशन व्यवस्थित ग्रो होते. कारण आपल्या इंडियन लॉमध्ये सुद्धा जे ऑर्गनायझेशन असते त्याला लिव्हिंग बिईंगचं स्टेटस दिलेलं आहे. म्हणजे ती जी ऑर्गनायझेशन आहे ती जिवंत व्यक्ती आहे असं धरून तुम्ही काम करावं अशी अपेक्षा आहे त्यांना. तो म्हणजे ऑर्गनायझेशनमधले प्रत्येक माणसं तशी आहेत ना. त्यामुळे असा जर का विचार केला तर लाँग टर्म जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला घेता येतात
आणि एक जो संकुचित दृष्टिकोन असतो की नाही नाही, मला प्रॉफिट मिळवलं पाहिजे, तो दूर होतो. तो एकदा दूर झाला की तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही एका माणसाची 2, 2ची 4, 4ची 10, 20, 50, 100 सहज करू शकता. कारण सगळ्यांना तसंच ट्रीट करायचं आहे हे आपल्याला माहीत असतं. अशा काही काही गोष्टी मला म्हणजे मी अनुभवलेल्या गोष्टी मला वाटल्या म्हणून मी तुमच्याशी शेअर केल्या. ही जी ऑर्गनायझेशन तुम्ही तयार केलेली त्याचं मला असं एक जाणवलं असं की मी जी सुरुवात केली होती की तुमच्या पणजोबा आजोबा वडील आणि आता हे जे ट्रान्झिशन झालं आहे हेच ट्रान्झिशन जर का तुम्हाला पुढे पास ऑन करायचं असेल, तुमच्या मुलांनी पण हाच व्यवसाय करायला पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ही संस्था ग्रो केली पाहिजे ना. हा चाललं तर चाललं, नाही तर नाही, असं नाही चालणार. तुमचा प्लॅन पाहिजे ह्या वर्षी काय, पुढच्या वर्षी काय, 10 वर्षांनी काय, 25 वर्षांनी काय, आणि त्याप्रमाणे ते जर का एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळतं की 5-10 वर्ष पुढे मागे होतं. पण तुमच्या 5 वर्षाचा का टर्नओव्हर, तुमच्या 5 वर्षानंतरचे प्रॉडक्ट्स आणि तुमच्या 5 वर्षानंतरचं प्रॉफिट हे तुम्हाला आज लिहिता आलं आणि ते जर का अचीव झालं नाही तर आपल्या समाजामधल्या प्रत्येक माणसाला अपमान होतो हे मला माहिती आहे. आणि तो होऊ नये म्हणून माणूस प्रयत्न करतोच, 100% करतो. म्हणून 5 वर्षानंतरचे आकडे जर का लिहिता आले आणि ते जर का आपल्याला पटले की हां मी 5 वर्षानंतर हे करणार बरं का, ते होतं. आम्ही आमच्याकडे पहिल्या वर्षीपासूनचे आमच्याकडे ग्राफ काढलेले आहेत. पुढच्या वर्षी काय करायचं, पुढच्या वर्षी काय करायचं, आजही आम्ही करतो. आणि ते आकडे दिसतात ते भीती वाटते कधी कधी, अरे मी हे करणार आहे, पण नंतर लक्षात तरी झालं. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करू शकतो कारण मी तो अनुभव घेतो. तुम्ही पण करू शकता आणि तुम्ही हा अनुभव पुढे पास ऑन करू शकता असं मला वाटतं. तर मी या संस्थेच्या कार्यकर्त्यांना अशी विनंती करेन की जसे आपण हा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे तसा मी आता जे काही पॉईंट सांगितले त्याचं महत्त्व पटण्यासाठी म्हणून अकाउंटिंग, कॉस्टिंग, मॅनेजमेंट आपल्याकडे सगळे आहेत लोक आपल्या संस्थेमध्ये, हे सगळं करणारी माणसं आहेत. त्यांची ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी, काही लोकांसाठी फोर्सफुल अशा कार्यशाळा घ्याव्यात. त्याला फी कितीवर हे मुद्दे गौण आहेत, पण हे माहिती असलंच पाहिजे की प्रॉफिट का मिळवायचा, त्याचे तुकडे कसे करायचे, ते माझ्याच कंपनीमध्ये परत कसे घालायचे, ती कंपनी ग्रो करण्यासाठी काय काम करायचं हे कळलंच पाहिजे असं मला माझा अनुभव सांगतो. आणि त्यामुळे मी अशी या संस्थेला विनंती करेन की त्यांनी आपल्या लोकांना ह्या दृष्टीने एज्युकेट करण्यासाठी स्पेशल प्रयत्न करावे. आपल्या संस्थेतली खूप माणसं जरी तयार होतील मला असं वाटतं. तर एवढं बोलून ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं शक्य नाही आहे कारण जो माणूस काम करतो त्याला बोलता नाही येत असं वाटतं. त्यामुळे एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद.